इकडं ट्रिप मारलेली भाऊनी. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळचे वाजलेत 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता उतरलोय कन्याकुमारी स्टेशनवर. रात्री आम्ही 12ला बसलो ट्रेनमध्ये आणि आता 4ला पोचलो आम्ही. हा न्यू ब्लॉग आहे आणि आता डायरेक्ट आम्ही रूम बघतो इथे उठून. हे आमची पब्लिक आहे आणि मेन गोष्ट इथं फुल थंडी वाजते आणि गरम होते का? नाही बाबा, जास्त हवा आहे. बाबा गरम होते ना? गरम होते ना? तुम्हाला पण गरम होते ना? चांगलं ना गरम होते. जो आमचा दादा आहे यांनी UP जावेरला पण फेल केले. आज इकडं बघ र, इकडं बघ. UP जावेरला पण फेल केली गाड्यानी. सकाळचं वाजल्या 4 आणि आपण उतरलो. गरम होतं इथे एवढं. तुम्हाला काय वाटतं? तिथे आग लागली म्हणून. काही इथं फुल थंडी पडली, सगळ्यांची आऊत झाली आणि घेतली चादर. आहेत आम्ही कपडे वगैरे घेऊन. खूप सरळ थंडी वाजते इथं. हवा चालूच आहे. बाबा थंडी वाजते का? बाबाला सवय बाबा. चाललो आम्ही स्टेशनच्या बाहेर. स्टेशन त्या साईडला फुल सुमसांग आहे. बाकी इकडं आहे पब्लिक. लागलाय कन्याकुमारीचा बोर्ड. इकडचा व्ह्यू आहे काहीतरी असं. हॅलो गाईज, आम्ही स्टेशनवर बसलो होतो. आता आलो इथे तर लॉज घेतला आम्ही. याचं नाव आहे TTR रेस्टॉरंट. आणि एवढ्या काही रिक्षा आल्या डायरेक्ट आम्हाला सोडायला. ती 1 2 3 4 5 6 7 9 10 रिक्षा आहे डायरेक्ट. आता पब्लिक उतरले. हो यश भाई पण आला आमचा. यो आमचा अण्णाची झाली कुल्फी. इथं 7 रूम आहे. खास रूम आहे. एवढा मोठा बेड आहे. वॉशरूम आहे. वॉशरूम पण आहे रास मोठा. टीव्ही आहे. टीव्ही काही कामाची वाटत नाही आम्हाला. राहू दे. बेड आहे मोठा. बस झाला. टीव्ही हायफाय. एवढं मोठं रूम आहे. लांबच्या लांब राहत. भाऊ झाली आहे सकाळ. सगळी कॉमन आहे. झोपड्या पुरी झाली कोणाची. रास मोठा लॉज आहे. रास ही वॉशरूमची एरिया आहे. यांचे नाणे जातील तिथं पिसरत राहतो नुसतं. सगळे एकदम मेकअप केले. आज सगळी भारी दिसतात. मेकअप केले ना सगळे. पब्लिक वर आहेस किती. हे वनजोडी. मी चाललो स्वामी विवेकानंद स्मारक. तो आहे समुद्रात. आता आम्ही चाललो बोटीतून जाणार आहे समुद्रात. लवकरच व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आम्ही चाललोय रिक्षा नाहीतर वगैरे 4 व्हीलर वगैरे चालत. आम्ही आहेत 10-12 माणसं आहेत.
तुला समुद्र पण दाखवू, बोटीतला पण दाखवू. आता तुम्ही तुम्ही फक्त जेव्हा बघा आम्ही कसं. पोहोचू तिथं तेव्हा तुम्हाला आम्ही समुद्र पण दाखवू आणि बोटीतून सवारी करताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. आता तिकीट काढलेले आहेत बोटची. आता बोटच्या सवऱ्याला जावं. तुम्ही लाईन बघा बोटच्या आहे किती जायचे आहे तरी तुम्ही बघू शकता. बोटच्या बोटीमध्ये बसणार आहोत. तुम्ही बघू शकता. इथून आम्ही इथं जाणार आहोत बोटीमधून. आता चलो बघा, चला तुम्हाला सिनेमॅटिक दाखवूच. आम्ही याचं सिनेमॅटिक दाखवू, तुम्हाला नदीचं सिनेमॅटिक दाखवू. तुम्ही बघू शकता. तिथे गेलं तुम्हाला दाखवूच आम्ही. आता बोट लागलेली आहे. आता बोटीमध्ये बसायला पहिले स्विमिंग सूट घालायला लागतील, त्यानंतर बसून देतील, नाही तर नाही बसून देणार. बोटमध्ये ट्रिप मारलेली आहे भाऊनी. बोट आहे फिरवले. आता याच्यात जाणार आहोत आम्ही. आता बोट मध्ये बसले आहे. तुम्ही बघू शकता. आम्हाला आता स्विमिंग सूट घालायला आहे. लाटा बघू शकता कशा आहेत. बेकार लाटा आहेत. अशी बोट चालवणं म्हणजे कत्री काम आहे. तरी आम्ही आता बोटी बसलेल्या बोट चालू केलेली आहे. आता बोट पुढे चाललेली आहे. आता बोट चालू आलेली आहे. बघा आता बोट चालू आलेली. बोट चाललेली पुढं. पब्लिक सर्व बसलेली आहे. आता आम्ही बोटीतून उतरलेलो आहोत. आता आलेलो आहोत विवेकानंदाच्या स्मारकच्या इथे. तुम्ही बघू शकता कसं आहे स्मारक. पब्लिक आपली आहेच. वासुदेवाचं पट्टीचं स्मारक बघून आलो. आता चाललो आम्ही भगतसिंगचा स्मारक आहे. इथं खूप मोठा आहे तो. मला वाटतं 100 फूट असेल तो. त्याच्याशिवाय जास्त असेल. आता आपण पब्लिक पण आहे इथं जास्त. आणि इथं वातावरण पण मस्त आहे. समुद्र आहे ना. आणि आज एकादशी असल्यामुळे समुद्रात जास्त लाटा पण आहेत. समुद्राच्या लाटा बघूया आपण. काचत तुम्ही बघू शकता ते मूर्ती कसले उंच. आता वरती जाऊन आपण व्ह्यू दाखवू तुम्हाला. आता चला वरती जाऊ आपण. नुसती गर्दीच गर्दी दिसते. आपण वरती पोहोचलेला आहोत. वरती इथं रास मोठी मूर्ती आहे दिसून मध्ये. आणि तो व्ह्यू तर एक नंबर येतोय. बघू शकता रास आहे. सीन एक नंबर आहे. वातावरण पण एक नंबर आहे. लाईन मध्ये चालले आहात. तो मानता वाटतं रॉक काहीतरी आहे नाव गोष्ट. त्याला बघायला का पुढे जाऊ. तिथं तर काहीतरी दिसतोय तेच बघायला. ते बघायची लाईन लागेल एवढी. रास मोठी लाईन आहे. आता लोक येत आहे. आता पुढे बघू. हेच बघण्यासाठी चालली असते. हे मोठी रेल लागेल. आता आम्ही बोटी बसलेला आहोत. आता निघलो इथून. आता बोट चालू होईलच. आता थोड्या मिनिटात बसले सर्व. तर आता डायरेक्ट आपल्या रूमवर जाऊन तुम्हाला डायरेक्ट ब्लॉग चालू पोचलं. तुम्ही बघू शकता. आता सूर्य सनसेट बघायला आलतो. सूर्य मावळले. आज सनसेट तर बघू शकत नाही. आता लाटा बघू शकतो तुम्ही कशा आहेत. आणि त्यात